नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. खरंच या जयघोषाने मन भारून जातं आणि एकच जयघोष कानी येतो, ज्ञानोबा तुकाराम. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी गरजे पंढरपुरी हे आपण नेहमीच म्हणतोय. आणि आज या निमित्ताने वारीच्या 7व्या दिवशी खरंच जाणून घ्यावंसं वाटतं की वारी म्हणजे नेमकं काय. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा, हातात टाळ आणि मृदंग आणि विठ्ठल भक्तीच्या ओढीने सारे विठ्ठल भक्त आहेत दंग, असं वारीचं वर्णन करता येईल. खरंच इतकी वर्ष ही वारी सातत्यानं चालू आहे. पण वारी म्हणजे नेमकं काय? का बरं एवढ्या वर्षांची वारी आपल्याला खुणावतीये, जिथं जात पात वय पद सारे भेद विरघळून जातात आणि प्रत्येक जण होतो फक्त वारकरी आणि विठ्ठलमय. ह्याच साऱ्या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय पाहूया. आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत वारी, परंपरा, परिवर्तन आणि प्रेरणा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच स्टुडिओमध्ये आज आपल्या बरोबर आहेत हरिभक्त परायण, ज्येष्ठ कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तन सम्राट चारुदत्त आफळे महाराज. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अतिशय मनापासून स्वागत करते. आणि आज वारीच्या निमित्तानं सगळेच वारकरी हे भक्तिमय झालेले आहेत आणि पंढरपूरच्या दिशेनं त्यांचं प्रस्थान सुरू आहे. पण मनातले प्रश्न संपत नाही आहेत. तेव्हा याच सगळ्या प्रश्नांचा उलगडा आपल्याला महाराजांकडून ऐकायला मिळणार आहे. त्यांना सगळेच जण ओळखतात, पण तरी सुद्धा त्यांची सर्वप्रथम ओळख करून देते. राष्ट्रीय कीर्तन सम्राट ह.भ.प. अर्थात चारुदत्त आफळे महाराज राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, गायक आणि अभिनेते सुद्धा आहेत. संगीत शाकुंतल, सौभद्र, मत्स्यगंधा अशा नाटकात त्यांनी भूमिका बजावलेल्या आहेत. त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, कीर्तन महर्षी अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. देशाविदेशात नारदीय कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार त्यांच्याकडून झालेला आहे. मराठी विषयात BA, संगीतात MA केलेलं आहे. PhDचं शिक्षण सुरू आहे. राष्ट्रीय कीर्तन सम्राट या निमित्तानं त्यांना गौरवण्यात सुद्धा आलेलं आहे. आणि आज वारीची परंपरा, प्रेरणा, परिवर्तन नेमकं कसं होतंय या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला महाराज मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा या निमित्ताने तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या जरूर विचारा. आणि त्यासाठी आपले संपर्क क्रमांक लगेचच लिहून घ्या. 24908050, 24988050, 022 हा आपला STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. फोन करताना तुम्ही सगळेच जण नेहमीच काळजी घेता, तशी आजही घ्यायचे. जेव्हा तुम्ही फोन कराल आणि इथे जोडला जाईल तेव्हा प्रश्न विचारताना घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्णपणे बंद ठेवून मग प्रश्न विचारा, म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न इथवर अगदी व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि जर मोबाईलवरून फोन करणारच असाल तर जिथे उत्तम नेटवर्क आहे तिथून संपर्क करा. आषाढी एकादशीच्या निमित्तानं चाललेली ही वारी, त्याची परंपरा, स्वरूप, परिवर्तन, प्रेरणा या सगळ्याचाच उहापोह करण्यासाठी आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत ह.भ.प. ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे महाराज. तेव्हा आता वेळ न घालवता मी लगेचच पहिल्याच प्रश्नाकडे येणार आहे. महाराज पुन्हा एकदा स्वागत करते. आणि अगदी पहिला प्रश्न की आपण वेगवेगळी छायाचित्र बघतोय, वारी निघालेली आहे, सगळेच विठ्ठलमय झालेले आहेत. मधल्या काळात पावसानं धुमाकूळ घातला आणि तरी सुद्धा अनेक वर्षासारखी ही वारी नित्यनियमानं याही वर्षी सुरू आहे, कुठलाही खंड होऊ न देता.
पण जेव्हा आपण म्हणतोय वारी, तेव्हा वारी म्हणजे नेमकं काय आणि तिचं जे आध्यात्मिक स्वरूप आहे किंवा सांस्कृतिक स्वरूप आहे याविषयी आपल्याकडून मार्गदर्शन हवं. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मुळामध्ये वारी या शब्दाचा अर्थ अगदी शाब्दिक अर्थ पाहायचा तर जाऊन येणे एवढाच आहे. आणि ते जे जाऊन येणं आहे यासाठी आपल्या संत वाङ्मयात बऱ्याचशा ठिकाणी वारी कर असा पण शब्द आलेला आहे की आम्ही पंढरीचे वारी कर असा शब्द सुद्धा येतो. तर आपल्याकडे साधारणतः एक आध्यात्मिक संकल्पना अशी आहे की आपण सगळेच जण त्या परब्रह्माचा अंश आहोत. तेव्हा आता आपल्याला परब्रह्माने इथे पाठवलेलं आहे, भगवंतानी पाठवलं आहे, संसार तर करायचाच आहे आपल्याला. पण या संसारामध्ये अधूनमधून त्या भगवंताची म्हणजे संतांच्या भाषेत माहेरची आपल्या आईबापांची आठवण करून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यांना भेटायला जाणं, त्यांना भेटून परत येणं, जाऊन येणं हा खरा त्या वारीचा शब्द आहे. तसं म्हणाल तर आपल्याकडे विविध देवस्थानांच्या विविध वारी आहेत. म्हणजे बरेच लोक असे आहेत की जे आपल्या घरापासून निघून गजानन महाराजांच्या मंदिराला जाऊन भेट देऊन येतात, काही स्वामी समर्थांच्या मंदिराला भेट देऊन येतात, काही गणपती बाप्पांच्या एखाद्या मंदिराला भेट देऊन येतात. असे अनेक पद्धतीनं आपल्या घरापासून उठून जथ्याने एकत्र जावं, आपल्या उपास्य दैवताला नमस्कार करावा आणि परत यावं, असे प्रकार खूप आहेत. मात्र वारकरी हा शब्द अक्षरशः राखीव पंढरपुरासाठी ठेवल्यासारखा झालाय. बरोबर. की बाकी या सगळ्या यात्रा करणारे जेवढे लोक असतील ते आम्ही यात्रा करतो एवढंच म्हणतात. बरोबर. पण वारकरी हा शब्द आला की तिथे आपल्याकडे शास्त्रात 4 वारी सांगितल्यात खरं तर. म्हणजे साधारण 3-3 महिन्यांनी एक वारी व्हावी अशी एक अपेक्षा असते. आणि अगदीच नाही जमलं तर किमान एकदा तरी वर्षातून की आपल्या मायबापाला भेटून यावं, यासाठी त्या विठ्ठल नामामध्ये जाणं आणि त्याला भेटून परत येणं. या वारीला आणखीन एक वेगळा आयाम ज्ञानेश्वर माऊलींनी दिलाय. अच्छा. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या अभंगामध्ये अशी कल्पना करतात की जणू काही ते विठ्ठलाची कन्या आहेत, विठ्ठल रुक्मिणीची कन्या आहेत, मूल आहेत आणि त्यांना संसारात पाठवलंय, म्हणजे कुठे सासरी पाठवलंय. तर ते म्हणतात आपल्या आईवडिलांची समजूत घालताना की आम्हाला तुम्ही पाठवलत ना संसारात तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि संसार म्हटलं की त्याच्यामध्ये दोन्ही पाहिजे, सुख पाहिजे आणि आनंद पाहिजे. साधारणतः शारीरिक पातळीवर असतो त्याला सुख म्हणतात आपल्याकडे, आणि मानसिक पातळीवर जो येतो तो आनंद आहे. म्हणजे आपण अन्न ग्रहण करणं हा सुखाचा विषय झाला आणि आपण अन्नदान करणं हा आपला आनंदाचा विषय झाला. पण माऊलीने त्याच्यामध्ये एक समतोल फार छान साधलाय की शेवटी अन्नदान करण्यासाठी मी जिवंत राहिलं पाहिजे की नाही. तेव्हा सुखाला टाळता येणार नाही त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, सुखाला मर्यादा घालता येतील तर आनंद वाढेल यात संशय नाही. पण तो संसार मी सुखाचाही करीन आणि आनंदाचाही करीन. पण अर्थात प्रपंचामध्ये संसारामध्ये एकट्याने चांगलं असून चालत नाही, अनेकांना तसं करावं लागतं, अनेकांना सुधारावं लागतं. तेव्हा अशा रीतीनं आपला संसार सुखाचा करावा, आनंदाचा करावा, असं अनेकांना निर्माण मी करत राहीन माझ्या घरातल्या. आणि किती लोकांना निर्माण केलं ह्या वर्षात ते सांगण्यासाठी जाईन गे माये तया पंढरपुरा असं माऊली म्हणतात. म्हणजे माऊलीने एक आणखीन वेगळा आयाम असा दिला की मी ह्या संसारात काय काय चांगलं काम केलं, काय काय वेगळी चांगली परिवर्तनं, चांगले बदल घडवले, काय काय चांगली माणसं निर्माण केली, ते सांगण्याचं रिपोर्टिंग करायला मी वर्षातनं एकदा तिथे जाईन. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. आणि आई वडिलांना सांगेन मी अशा सासरी हे सगळं चांगलं केलंय बरं, आणि मग याचं बक्षीस काय मिळेल, ते काय पैसे काय देणार आहे, पैसे हे मुद्दाच नाही. तर सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. सुकृत जे जे बी चांगलं केलंय त्याचं फळ मला मिळेल. ते काय मिळेल तर ती क्षेम मी देईन पांडुरंगी, की त्या आनंदाने आई मला मिठी मारेल. ते सगळ्यात मोठं माझं बक्षीस असेल की एवढं छान काम केलंस म्हणजे तू, वा 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 वा, किती बरं वाटलं.
आणि ह्या अभंगामध्ये एक आणखीन सुंदर विचार मांडलाय. साधारणतः सामान्य माणूस चांगला वागतो त्याला दोन कारणं. एक, काहीतरी बक्षीस मिळेल याची अपेक्षा, बरोबर. नाहीतर काहीतरी शिक्षा होईल याची भीती. बरोबर. म्हणून काही वेळेला माणूस चांगला वागतो. तर इथे एक सहज जर प्रश्न आईनं विचारला की का ग बाई एवढा सुखाचा संसार कशाला केलास, आनंदाचा कशाला केलास, यासाठी तुला काही बक्षीस मिळणार होतं? सुखी संसार केल्याबद्दल इतकं बक्षीस नाही. बरं, समजा संसार नाही केलं तर तुला कोण तुरुंगात टाकणारे, शिक्षा करणारे नाही, मग का केलंस? तर जसं मला काहीतरी खूप चांगलं पॅकेज मिळणार आहे म्हणून अभ्यास करणं, किंवा अभ्यास नाही केला तर गुरुजी मारतील म्हणून अभ्यास करणं, या दोन उत्तरांपेक्षा मला अभ्यास करायला आवडतो म्हणून मी अभ्यास करतो, हे जे विद्यार्थ्याचं उत्तर अपेक्षित आहे ते माऊलींनी या ठिकाणी दिलं की बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी. हे मी का केलं? आपुलीय संसाठी, मी माझ्यासाठीच ते केलं की मलाच असं चांगलं वागायला आवडतं, मला असं चांगला संसार करायला आवडतो, मला अशी माणसं निर्माण करायला आवडतात, यासाठी मी ते केलेलं आहे. आणि ह्या एक वेगळ्या आयामाने आपल्याला वारीकडे पाहता येतं. आणि आध्यात्मिक जे आपण म्हटलं त्या अध्यात्माच्या दृष्टीनं एक उत्तम विचार असा आहे की कोणतीही आध्यात्मिक सिद्धी तुम्हाला जेव्हा प्राप्त करायची असते तेव्हा तुम्हाला 3 प्रकारची तप करावी लागतात. 3 प्रकारचं. एक पहिलं प्रकारचं तप आहे ते वाचिक आहे, म्हणजे काही वाचेवर बंधनं, नियम, संयम ठेवून त्याचं एक तपश्चर्या असतं. एक मानसिक तप आहे की त्याच्यावरती संयम आणि काही गोष्टी असतात, आणि काही शारीरिक आहे. तर वारीमध्ये ही 3ही तप होतात. कारण कोणीच कोणाबद्दल काही वाईट म्हणणार नाही, जे ते भेटेल ते माऊली. म्हणजे वाचिक तप झालं, कायेनं तुम्ही तीर्थयात्रेला किंवा त्या पुण्यवान लोकांमध्ये जात आहात, म्हणजे कायिक तप झालं. आणि त्या विचारात राहिल्यामुळे मनामध्ये अशुभ गोष्टी येत नाहीत, एक मानसिकही तप झालं. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या या त्रिविध तपश्चर्या आपल्याला त्या वारीमध्ये एकत्र होत असतात. आणि यासाठी या वारीचं सगळ्यांना अधिक आकर्षण असतं. कारण एखाद्या ठिकाणी मानसिक तप होईल, दुसरं होईल नाही असं नाही. एखाद्या ठिकाणी वाचिक तप होईल, माझं मौन आहे आज माझं, पण माझं शारीरिक तप होईल असं नाही. या इथे मात्र माझं निश्चितपणे त्रिविध तप होणार आहेत. म्हणून सर्वांना या वारीचा अत्यंत लोभ आहे. आणि त्याचा आणखीन एक मोठा आध्यात्मिक आपल्याला प्रलोभन आहे. वारी वारी जन्म मरणाते वारी. म्हणजे अशी वारी केली आणि अशा पंढरपुराला गेली आणि अशा देवाला सतत भेटल्याने आणि आपलं हे रिपोर्टिंग त्याला केल्याने, आपल्या सदाचाराचं सगळं निवेदन केल्यामुळे मला या जन्ममरणाच्या म्हणजे सतत येण्याच्या चक्रातून सुद्धा तो काही काळ मला विश्रांती देईल, याही भावनेनं ती वारी आपण केली जाते. अशा रीतीनं याचं एक विलक्षण आध्यात्मिक म्हणाल तर आध्यात्मिक, आणि तसं म्हणाल तर भावनात्मक, एक कौटुंबिक सुद्धा गोड रूप असं आहे. नक्कीच. मला वाटतं खूप छान महाराजांनी याचा उलगडा केला. कारण बरेच वेळेला आपण शब्द ऐकलेला असतो, आपण बघितलेलं असतं, पण नक्की याचा अर्थ काय हे आपल्याला माहिती नसतं. तर त्रिविध तपश्चर्येने युक्त अशी ही वारी. बरं, अजून एक प्रश्न हा आहे की आज जर आपण बघायला गेलो तर अनेक युवक युवती सुद्धा वारीच्या निमित्तानं एकत्र येतात किंवा वारीला जातात, हे आपण पाहतो. तर शेकडो वर्ष ही वारी अगदी अखंडितपणे सुरू आहे. तर याच्या मागचं काय रहस्य आहे असं वाटतं आपल्याला? एखादी गोष्ट अनेक वर्ष चालते याला बरेच पैलू साथ देतात. एक म्हणजे आहे त्या गोष्टीला मान्यवरांचा असलेला पाठिंबा. आपण जर पाहाल तर ज्ञात असलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासात, ज्ञात असलेल्या, त्याच्या आधी इतिहास होऊन जातो, इतिहास हा नेहमी दुसऱ्या पानापासून सुरू होतो. म्हणजे मला आठवते तिथपासून इतिहास असतो, त्याच्या आधी आपल्याला माहित नाही. तर साधारणतः ज्ञानोबांचा कालखंड, नामदेव महाराजांचा कालखंड हा आपल्याला महाराष्ट्राचा ज्ञात कालखंड आहे सुरुवातीचा. पण अर्थात त्यांच्याही पूर्वीपासून वारीची परंपरा होतीच. म्हणजे एकादशीच्या निमित्तानं आपल्या घरातून उठून सगळ्या भक्तांना एकत्र करून पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन यावं, ही परंपरा होती. म्हणजे नामदेवांच्याही अभंगांमध्ये तो उल्लेख सापडतो की माझ्या घरामध्ये काही पिढ्या आधीपासून ही परंपरा आहे. तेव्हा ज्ञानोबांनी, नामदेव महाराजांनी त्याला एक व्यापक रूप, आणखीन मोठं रूप तयार केलं. हे छोटे 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 जथ्थे त्यावेळेला त्या क्षणाला त्यावेळेला जात असतील. तर या मुळात वारी प्रकरणाला
शंकराचार्यांच्या सारख्यांनी दिलेली मान्यता की शंकराचार्यांनी त्याच्यावर अष्टक जे लिहिलं त्याच्यामध्ये त्याने शब्द असा वापरला भगवंताबद्दल, पांडुरंगाबद्दल विशेषतः, तर ह्या भीमरथीच्या तीरावर उभे असलेले हे पांडुरंग कोण आहेत? तर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे परब्रह्माचे साक्षात तो विग्रह त्या ठिकाणी उभा आहे. आता आचार्यांनी मान्यता देणं हा एक मोठा मुद्दा होता. आणि याचबरोबर ज्ञानोबांनी, तुकोबांनी आणि सर्वच संतांनी त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये खूप तीर्थावळी केल्या. म्हणजे ते कधी एका गावामध्ये असे अडकून नाही राहिले. म्हणजे नामदेवांच्या तीर्थावळीचं तर वर्णन खूप मोठं आहे. म्हणजे त्यांनी तर कर्नाटक पासून पंजाबपर्यंत एवढ्या तीर्थावळी केल्या. तेव्हा ह्या सगळ्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रात जाणं, तिथल्या भक्तांच्या भेटी घेणं, त्यांच्याशी संवाद करणं आणि या सगळ्या ज्ञान चर्चेतून त्यांना पंढरपूरची गोडी लावून देणं की आम्हाला ज्या या सगळ्या विलक्षण शक्ती प्राप्त झाल्या त्या पांडुरंगाच्या कृपेनं प्राप्त झाल्या. तेव्हा तुम्हाला एक मोठा आनंदाचा ठेवा पांडुरंगाच्या सेवेमध्ये सापडेल. तुम्ही या. आणि पूर्वापार आपल्याकडे संतांच्या वचनाला सहसा कोणी टाळत नाही. मला वाटतं आणि म्हणूनच कुठेतरी ती एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुद्धा ठरते. अर्थात मी याविषयी महाराजांना विचारणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आषाढी एकादशीच्या निमित्तानं चाललेल्या वारीनिमित्त आज आपण चर्चा करतोय वारी, परंपरा, परिवर्तन आणि प्रेरणा या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता आपल्या बरोबर आहेत ह.भ.प. चारुदत्त आपफळे महाराज. आपल्याला विश्रांती अगोदर एका मुद्द्यावरती खूप छान महाराज बोलत होते, स्पष्टीकरण देत होते. आणि तो मुद्दा होता की संतांनी वारीचं जे स्वरूप आहे ते व्यापक केलं. आणि त्याच मुद्द्याच्या अनुषंगाने महाराज प्रश्न आहे की संतांची ही जी चळवळ सुरू होती ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुद्धा होती. कारण तो जो काळ आहे तो काळ हा अंधश्रद्धा, कर्मकांड यांनी प्रचंड ग्रासलेला काळ होता. तर त्यामुळे वारीचं जे स्वरूप आहे ते सामाजिक परिवर्तनाची चळवळ असंही केलं जातं. तर याविषयी काय सांगा? कारण म्हणजे केवळ अंधश्रद्धा इतकंच नव्हे, तर ज्ञानेश्वर नामदेवांच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की जवळजवळ 700 पंथ वेगवेगळे तयार झाले होते. आणि दुर्दैवाने या पंथांमध्ये त्या पंथाप्रमाणे उपासना करावी या निष्ठेपेक्षा इतर पंथांचा द्वेष, इतरांच्या बद्दलचा एक हीन भाव हा मनामध्ये प्रचंड असा दाटल्यासारखा होता. आणि त्यामुळे केवळ उपासना पद्धतीच्या फरकांनी अत्यंत क्लेश, म्हणजे जातीयतेचं किंवा एक समाजामध्ये विचित्र वातावरण झालं होतं. आणि ह्यासाठी नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी हेतुतः एक फार मोठी ही परिवर्तनाची चळवळ केली की पंढरीच्या वारीमध्ये सर्व संप्रदायाने एकत्र केलं. आता कसं असतं, इतर संप्रदायाचे सुद्धा जे भक्त असतात या परिवर्तनाचा एक फायदा असा झाला की ते सगळे उदार मताचे झाले. आणि आता एकमेकांशी भांडण कशाला करायचं, तुम्ही तुमची उपासना करा, आम्ही आमची करू. पण आपण एका पंथाची उपासना करतो तर त्या पंथाच्या उपासनेची काही यात्रा असेल याला आपण प्रत्येक वर्षी जाऊच असं नाही. तो म्हणेल माझ्या देवाची एक यात्रा आहे ना, मग मी ह्या यात्रेमध्ये काय येऊ, असं ठीक आहे. पंथांमध्ये तुमच्या उपासना पद्धतीत तुमच्या यात्रा ठरल्या, तुम्ही त्याप्रमाणे जा, हरकत नाही. एकमेकांना मात्र त्रास द्यायचा नाही किंवा द्वेष करायचा नाही. पण पंढरपूरची यात्रा मात्र त्यांनी अशी केली, म्हणजे एका खूप सुंदर वाक्यामध्ये या यात्रेचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल, सर्व पंथ आणि संप्रदायांना स्वीकारलेला असा हा प्रवास. आणि दुसरं, सर्व संप्रदायांनी स्वीकारलेला असा हा प्रवास. म्हणजे आता सुद्धा आपल्याला माहीत असलेल्या काही फार महत्वाच्या संप्रदायांची एक नुसती नावं घेतली तरी आपल्या लक्षात येईल. आता ज्ञानोबांना जी दीक्षा आहे ती नाथपंथाची आहे. त्यानिमित्ताने नाथपंथाचे सगळे प्रमुख प्रातिनिधित्व त्या ठिकाणी आले. नामदेव महाराज वैष्णव असतील तर नरहरी सोनार शैव आहेत.
ते शिव उपासनेतनं पुढे या ठिकाणी आलेले आहेत. ते आले. नंतर चिंचवडचे गोसावी महाराज त्याच्यामध्ये सामील झाले, ते गाणपत्य संप्रदायाचे. अच्छा. एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला दत्तात्रेयांचा, म्हणजे ते दत्त संप्रदायाचे, संप्रदायाचे, खरंय. म्हणजे चक्रधर स्वामी आपल्या महानुभाव संप्रदायाचे. नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी गोंधळ, जोगवा आणि देवीची भक्तीपर म्हणजे शाक्त संप्रदाय याला म्हणतात, जो शक्तीची उपासना करणारा, देवी, काही कालभैरवाचे उपासक. म्हणजे आता आपल्याला असं दिसतं की आताच्या वारीमध्ये शैव, वैष्णव, गाणपत्य, दत्त, महानुभाव, रामदासी आणि अधिक त्याच्या बरोबरीनं काय काय जे संप्रदाय असतील नसतील, म्हणजे असेही काही लोक आहेत की आता काही काही संप्रदाय नंतर निर्माण होतात. अक्कलकोट स्वामींचा जन्म आता. हा जो संप्रदायाचा मुद्दा आहे तो आपण पुढे नेऊया. आपण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊ. आपल्याला अपर्णा जोशी पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार अभय महाराज, मी अपर्णा जोशी बोलतेय पुण्याहून. बोला. माझा प्रश्न असा आहे की आषाढी एकादशी ह्या दिवसाचं महत्व काय आहे आणि त्या दिवशी उपास करण्याचं महत्व काय आहे? नक्की महाराजांपर्यंत आपला प्रश्न मी पोहोचवणार आहे. फक्त आपण आधी जो मुद्दा बोलत होतो त्याविषयी आपण पूर्ण करून मग आपल्या प्रश्नाकडे येऊया. आपण म्हणत होतो की संप्रदायांना एकत्र आणणारी ही चळवळ एक मोठी चळवळ झाली. बरोबर. आणि जे प्रातिनिधिक म्हणून प्रमुख असे जे संत आहेत त्यांनी सुद्धा हेतुतः मग आपल्या गाथांमध्ये या सगळ्या दैवतांच्या रूपांची वर्णन करणारे पण अभंग दिले. म्हणजे जरी माझं प्रमुख दैवत विठ्ठल असलं तरी सुद्धा महाराजांच्या गाथेमध्ये गणपती बाप्पांवरही अभंग असतात, मारुतीरायांवरती असतात, रामांवरती असतात, कृष्णांवरती असतात, देवीवरती असतात, की ज्यायोगे असं त्यांनाही कुठे वाटायला नको, बघा तुम्ही आमच्या दैवताबद्दल कुठं काय बोलता. आणि ह्या सगळ्या गोष्टीला एक फार गोड उत्तर आहे. म्हणजे या निमित्ताने मला ते सगळ्यांना सांगता येईल की ज्या योगे हा भेदभाव तर मनातला जाईलच, पण दुसरं असंही होईल की आमच्याकडच्या सांप्रदायिक लोकांमध्ये दोन कृष्ण भक्त सुद्धा एकमेकांमध्ये भांडतात की तुमचा कृष्ण वेगळा, माझा कृष्ण वेगळा. तेव्हा अशाही तऱ्हेचे विचित्र लोक आहेत. तर त्याला एक फार सुंदर उत्तर असं आहे आपल्या परमार्थात की अनेक आहेत ती रूप आहेत आणि स्वरूप आहे ते एकच आहे. आणि ही अनेक रूप कोणासाठी? ती आपल्यासाठी आहेत. ज्ञानदायी रूप गणपती जे केलंय ते मला ज्ञान मिळवण्यासाठी, कलात्मक सरसा सरस्वती केली आहे ती माझ्यासाठी, मला लक्ष्मी पाहिजे ती म्हणजे एक उदाहरण असं घेतलं जर आपण की आपले वडील एकच आहेत पण माझ्या वेगवेगळ्या गरजांच्या वेळेला ते वेगवेगळी रूप घेतात. मला शिकवतानाच ते शिक्षकाचं रूप घेतात, मला चांगले मार्क मिळाले तर मला बक्षीस देताना ते कुबेराचं रूप घेतात, माझ्या घरी मला सगळ्यांना काही फिस्ट द्यायची असेल तर माझ्या मित्रांना बोलवलं आणलं ते वेटरचंही रूप घेतात, ते भाजी आणणाऱ्याचं रूप घेतात. आता जर मला कोणी विचारलं की तुम्हाला ते शिक्षकाचं रूप आवडतं का ते वेटरचं रूप आवडतं, ह्या प्रश्नाला काय अर्थ राहतो? हे कुठलंही रूप जरी असलं तरी ते माझ्या कल्याणासाठी माझ्या वडिलांनी घेतलंय म्हटल्यावर माझे वडील हा एकच मुद्दा असल्यानंतर हा प्रश्न येतो कुठे, भेदभाव येतो कुठे? आणि मला वाटतं हेच कुठेतरी एकात्मीकरण साधण्यासाठी का होईना ही वारी अखंड सुरू आहे. बरं, आता आपण अपर्णाजींच्या प्रश्नाकडे येऊया. त्यांनी प्रश्न विचारलाय की आषाढी एकादशीचं काय महत्व आहे आणि त्या दिवशी उपासाचं काय महत्व आहे, काय सांगाल? मुळात दर एकादशीलाच उपवासाचं महत्व आहे, आषाढीलाच आहे असं नाहीये. की साधारणतः आपल्याकडे 15 दिवसाचा पक्ष आपण मानतो, तर या 15 दिवसात एक आरोग्याच्याही दृष्टीनं, आरोग्य म्हणजे दैहिक आरोग्य आणि मानसिक आत्मिक आरोग्य, यासाठी सुद्धा किमान या 15 दिवसातनं एक दिवस ठरवावा की ज्या दिवशी मी थोडं तरी आहारावरती माझ्या नियंत्रण करेन. आणि साधारणतः भूगोलाचा, पर्यावरणाचा विचार करून आणि परमार्थाचाही विचार करून आपल्या सर्व साधू संतांनी एक चतुर्थी किंवा एकादशी याचं महत्त्व आपल्याला अधिक दिलं. आणि एकादशीच्या दिवशी एक वेगळ्या तऱ्हेनं म्हणायचं झालं तर आपण कुठल्याही कॉम्प्युटरला जे एक थोडीशी विश्रांती देतो, ज्यायोगे काय होतं, तो जो काही 24 तास काम करतोय तो फक्त एकदा रिसेट होतो आणि तो अधिक कार्यक्षम होऊन पुढच्या कामाला चांगला होतो. अशा तऱ्हेनं स्वतःच्या शरीराला एक रिसेट करणं. आपण अनेक गोष्टी ठरवलेल्या असतात, ह्या करूया, शरीराने ठरवलेलं असतं की हे आपल्याला काढून टाकायचं आहे बघा पित्तामधलं,
जाऊ दे आता काही वेळ नाहीये, आता हे पण हे नंतर करूया नंतर करूया नंतर करूया नावाच्या ज्या फाईल साठल्या आहेत खरंय. ह्या कधी आपण क्लिअर करणार. बरोबर. तर 15 दिवसात आपल्याला एक त्याला दिवस द्यायचा की जो टोटल शरीरालाही आपल्याला छानपैकी रिसेट करून देईल, मनालाही रिसेट करून देईल. म्हणून दर एकादशीचा उपवास या ठिकाणी म्हणजे सांगितलं आहे. एकादशी दुप्पट खाशी असं न करता लंघन आणि खरंच उपवासाचं महत्व. आणि उपवास म्हणजे परत ते साबुदाण्याचे वडे करून उपवास नव्हे. म्हणजे मला वाटतं उपवास हा आता उपवास या आणखीन खूप शब्दाचा वेगळा विषय होईल. पण आपण एक फोन घेऊन पुढे जाऊया याच्यावर. हो. नक्कीच. मंगल आपटे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हो हो. हॅलो, बोला. हॅलो, हा नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूप चांगला आहे. वारीच्या बाबतीत दिंडीची जी लोक जातात तर त्यांचं नियोजन कसं असतं आणि एकमेकांना जे पायाला नमस्कार करतात विळा घेऊन किंवा तुळशी वृंदा घेऊन, तर ते कशासाठी करतात आणि दिंडीमधला सोहळा आणि तिथे भांडणं तंटे कटकटी ह्या कधी होत नाहीत. एकमेकाला माऊली माऊली म्हणत जातात आणि मुखदर्शन मिळेल हे किंवा कळशाचं दर्शन मिळेल हे बघतात. तर या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकतात? म्हणजे एकत्र राहणं, एकत्र कुटुंब असतं तसं येते दिंडी म्हणजे. खरंय खरंय. नक्कीच. आपण थेट प्रश्नाकडे येऊया. त्यांचा प्रश्न आहे की वारीच्या निमित्ताने दिंडीचं जे नियोजन असतं ते कशा पद्धतीने असतं किंवा तुळशी वृंदावन एकमेकांना नमस्कार करणं, कुठलेही भेद न मानता तंटे न करता खरंच हे मुखदर्शन मिळणं, पूर्ण कळसाचं दर्शन मिळणं, विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणं, तर ह्या सगळ्यामध्ये अजूनही आपल्याला छान एकतेने जाणारी वारी दिसते. तर काय याचं महत्व आहे, काय सांगा? ते सांगतो. आधी आपला उपवासाचा विषय पूर्ण करू. कारण उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, बरोबर, आणि वास म्हणजे वस्ती करणे. तर आपण नेहमी प्रपंचात असताना जेवढी उपासना करतो त्या उपासनेच्या निमित्तानं आपण त्याच्याशी जवळ असण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. तर त्याचा वेळ आपण कमी देतो कारण आपल्याला कामं बरीच आहेत. या दिवशी आपण त्याला जास्त वेळ दिलेला आहे. म्हणून मग आपण भोजनासाठीचा वेळ कमी केला. आणि साधारणतः शास्त्रामध्ये जर सांगितलं असेल तर तो फलाहार आहे. त्याचा आपण अपभ्रंश फराळ केलाय. तर खरा शब्द फलाहार म्हणजे फळांचा आहार त्या ठिकाणी करायचा आहे. आणि काही ठिकाणी ते निर्जला एकादशी करतात, म्हणजे नुसतं पाणी पिऊन सुद्धा. हे सगळे उपचार डॉक्टरांनी 5,000 रुपये फी देऊन सांगितल्यावर माणसं करतच असतात. इथे संतांनी ते फुकट सांगितलेत म्हणून आपल्याला त्याची किंमत लक्षात येत नाही. तेव्हा मी ह्या निमित्तानं सगळ्यांना प्रार्थनाही करीन की आपण हा हेतुतः प्रयत्न करा. एक वर्षभर हा नियम पाळून तर बघा आणि वर्षभराने सांगा की आपल्यामध्ये काय फरक होतो तो. आणि आपण जर म्हणाल की हे खातात ते खातात ते खातात, ठीक आहे ना, कोणीतरी कुठेतरी कठोर झाल्याशिवाय संयम आणि नियम होत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्याकडून कठोर झालात की तुमच्या परिवारामध्ये आणखीन 10 माणसं अशी निर्माण होतील की त्यांना खाऊ दे, खिचडी खायची, वडे खायचे, तरतळायचं किस खायचं, त्याला वाटेल ते खाऊ दे, तुम्ही खा, मी फक्त फळं खात असतो किंवा मी आज काही खाणार नाहीये, उद्या मी ह्यातलं सगळं खाईन म्हणून. बरोबर. पण असा कुठेतरी एक कठोरपणा स्वतःमध्ये आणल्याशिवाय चांगले नियम समाजामध्ये निर्माण होत नाहीत. आणि अर्थात नुसतं न खाणं म्हणजे ही उपासना नव्हे. त्यानिमित्ताने उपासना झालीच पाहिजे. मग त्यानिमित्ताने हरिपाठ म्हणतोय का मी, त्यानिमित्ताने भजन म्हणतोय का, हरिपाठ भजन अभंग किंवा त्या देवघरामध्ये किंवा आपल्या परिसरातल्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन मी काही अधिक वेळ व्यतीत करतोय का. नाही तर होतं काय, एकच काहीतरी गणित धरतात, फक्त न खाणं म्हणजे एकादशी का, तर नव्हे, न खाणं आहे त्याचा दुसरा इफेक्ट झाला. त्या सलोकतेमध्ये गेलं पाहिजे, त्या भजनामध्ये आपण रंगलं पाहिजे. आणि मगाच्या प्रश्नातला जो अर्धा विषय राहिला होता की आषाढीला महत्व का, आषाढ मासातल्याला महत्व का, तर या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. म्हणजे आपण एक कल्पना अशी केली आहे, संकल्पना अशी केली आहे की या दिवशी देव विश्रांती घेण्यासाठी आता थांबणार आहेत आणि कार्तिकेला ते परत उठणार आहेत. हे 4 महिने देव त्यांच्या सत्वगुणाच्या जीवावर ही सगळी सृष्टी तगवतायत, जगवतायत, सांभाळतायत. शिक्षक दिनासारखं आज सर शिकवणार नाहीयेत, आता तुला मुलांना सगळ्यांना हँडल करायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त ह्या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य करून स्वतःची शक्ती अशी वाढव की ती आपल्या सगळ्या सृष्टीला चालवायला तुला खर्च करता येईल आणि अधिक पुढचे 8 महिने तुला ती लोकांना वाटता येईल, त्यांना वाचता येईल. म्हणून ही मोठी एकादशी म्हणतात की या दिवशी बापरे आता आई बाबा आजपासून विश्रांती घेणार आहेत, म्हणजे आजपासून मला खूप काही जबाबदारी घेऊन या काम करायचं आहे, खूप काही जबाबदारी घेऊन आपल्याला याच्या पुढे तपश्चर्या करायची आहे. म्हणून ती मोठी एकादशी, देवशयनी एकादशी. आणि
कुठलंही मोठं काम करायचं असेल तर सुरुवात संयमाने करावी करायला लागते. लागते खरं मला मोठी एखादी परीक्षा द्यायची आहे तर माझ्या खाण्यापिण्यापासून म्हणजे झोपण्यापासून सगळ्यावर मी कंट्रोल करतो पहिल्यांदा. तेव्हा माझा अभ्यास चांगला होतो. जर मला 4 महिन्याची ही खूप मोठी परीक्षा माझ्या मायबापांनी दिली ती पुरी करायची आहे, सुरुवात मला देवशैलीनं करावी लागेल आणि त्याच दिवसापासून सुरू करून गंमत नाही, मग वारी म्हणून आधीपासून सुरू होईल थोडीशी ती. खरं आणि त्या पद्धतीनं मला डेव्हलप होऊन मी आषाढीपासून आता करेक्ट सुरू करीन की माझा चातुर्मास सुरू झाला. अशा तऱ्हेनं ह्या एकादशीचं महत्त्व वेगळंच आहे, अधिक आहे. आणि आपण अधिक कायिक वाचिक मानसिक संयम करून पण उपासना अधिक करून या एकादशी साजऱ्या केल्या पाहिजेत. पुढचा जो तुमचा हा प्रश्न होता की या वाऱ्यांचं असं त्याचं नियोजन हे काय आहे, कशा तऱ्हेचं आहे, तर पूर्वीच्या काळी दिंड्या होत्याच नाही असं नाही, पण आत्ताचं जे आपण स्वतः प्रत्यक्ष स्वरूप पाहतोय या रचनेचे रचनाकार जर कोणी असतील तर ते हैबतराव आहेत. बर हे ज्ञानेश्वर माऊलींचे अत्यंत निस्सीम भक्त. हे ग्वाल्हेरच्या संस्थानामध्ये सैन्य दलात कार्यरत होते. आणि कथा अशी सांगतात, हे साताऱ्याच्या शेजारी अरफळ नावाचं गाव आहे, त्या गावचे मूळ रहिवासी. जसं मराठी साम्राज्य भारतभर गेलं तसं मग ते आपले लोक अनेक जण त्या ठिकाणी त्या अधिकार पदावर गेले. ते दरवर्षी दर्शनाला येत असत. पण एके वर्षी हैबतराव असे ग्वाल्हेरकडनं येताना अचानक काही भिल्ल लोकांनी किंवा अशा काही रानटी लोकांनी त्या यात्रेकरून लुटतात, त्या निमित्तानं त्यांना काही बंदी केलं. आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा दावा केला की यातनं सुटका होईल तर अमुक तमुक. आणि ते आले, त्या निमित्तानं त्या घरात काहीतरी मंगल कार्य झालं आणि ह्या सगळ्यांची सुटका झाली. तर त्यांनी मनापासून असं ठरवलं की आता हे जे जीवन दिलं ते आपल्याला माऊलींनी दिलं नवीन, आता ते आपण माऊलींच्या चरणी अर्पण करायचं. आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी येऊन ह्याचं मग एक ज्याला डिझाईन करणं म्हणतात तशी एक विशिष्ट पद्धत निर्माण केली. ते स्वतः लष्करात होते, त्यामुळे लष्करातल्या तुकड्या ज्या पद्धतीनं जातात किंवा कुठलाही सैनिक तुम्हाला शोधायचा असेल कुठे सापडेल, 27 क्रमांकाच्या छावणीमध्ये तो आहे. ही जी मिलिटरी शिस्त आली ही हैबतरावने त्या काळामध्ये निर्माण केली. आणि मग त्या दंड्यांना क्रमांक दिले, त्या गावांना एक एक विशिष्ट क्रमांक दिले. नंतर प्रत्येक गावामध्ये त्या दिंड्यांच्या निवासाच्या जागा निश्चित केल्या. तुम्हाला बीडची दिंडी बघायची आहे का, तर मग इथे येऊ नका, तर पुणे परिसरामध्ये ती अमुक ठिकाणी असणार आहे आणि ती वर्षानुवर्ष तिथेच असणार आहे. त्यामुळे मेडिकली तुम्हाला काही पोचवायचं असेल, कोणाला निरोप पोचवायचे आहेत, ही हैबत बाबांनी तेव्हा ही मिलिटरी शिस्त आणली. आणि हे सगळे काय म्हणायचं, ज्ञानेश्वर महाराजांना किंवा संतांना आपण एक राजा या नात्याने सुद्धा मान देऊ अशी त्यांची त्याच्यामागची भावना होती. म्हणून मग त्यांच्या यात्रेत घोडे असणं, आता घोडा हे काय येण्याची पद्धत होती का, पण शितोडे सरदारांचा घोडा तो सजून यायचा. मग त्या घोड्यावरनं महाराज आले पाहिजेत, पहिल्यांदा पहिल्यांदा पादुका येणार. आणि नंतरच्या काळात बघा, जेव्हा मोठं रिंगण असतं तेव्हा तो एक अश्व पूर्ण मोठी फेरी मारतो, त्याच्या खांद्यावरनं त्या पहिल्यांदा पादुका येत असतात. तर तो ह्या पादुकांना वहन करणारा आहे म्हणून तो नुसता त्या रिंगणातनं दौडत गेला, त्याच्या पायानी उडणारी धूळ सुद्धा वारकरी आपल्या मस्तकी लावतो. तेव्हा असं त्या अश्वदलाला एक वेगळं महत्व देणं किंवा ते मोर्चेलं किंवा त्याची एक राजाच्या पद्धतीनं सगळी चिन्ह, याही सगळ्या गोष्टी हैबतबाबांनी तेव्हा केल्या. आणि मग हे किती दूरदृष्टी ठेवून केलेलं हे नियोजन, म्हणजे मग मुख्य पालखीच्या पुढे कोण असतील, मागे कोण असतील, मग त्यांच्या अन्नधान्याच्या सोयी त्यांच्यापर्यंत कशा पोचलेल्या असतील. आणि पूर्वीच्याकडे एकच दिंडी होती. नंतरच्या कालखंडामध्ये असा विषय झाला की अरे एकाच रस्त्याने गेले तर आणखीनही काही गावांना आपल्याला सहभागी करता आलं तर आणखीन करूया. संतांचा हा व्यापक दृष्टिकोन आहे. पण आता खूप जर यात्रा करत बसलं तर आणखीन पंचायत होईल. तर मग किमान एक मार्ग ज्ञानोबांच्या पालखीचा जाऊ दे, एक मार्ग तुकोबांच्या पालखीचा जाऊ दे, एका ठिकाणी त्यांना परत एकत्र येऊ दे आणि त्यावेळेला सर्वच संतांच्या गावाच्या पालख्या त्यांना एकत्र येऊ दे आणि मग ते मोठं रिंगण होईल आणि मग ते पंढरपुराकडे जातील. तेव्हा ही शिस्तबद्धता ही हैबत बाबांनी त्यावेळेला आणली. आणि आज चांगली गोष्ट अशी आहे की आता हैबत बाबाहून इतकी वर्ष झाली आम्ही कशाला हे करू असं न करता त्यांच्या समर्पणाची किंमत ठेवून आज त्यांच्या शिस्तबद्ध पद्धतीनं आज या सगळ्या दिंड्या चालू आहेत. त्यामुळेच या 10 लाख लोकांमध्ये तुम्हाला जर दिंडीमध्ये रेग्युलर नित्य जाणारा माणूस असेल तुम्हाला तो 10व्या मिनिटाला सापडू शकतो.
की खरं, हे विशेष आहे. ते कुठल्या खरं तर दिंडीच्या कुठल्या क्रमांकी याच्याविषयी असतील. अजून आपण बोलूया, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा आपल्याला आधी फोन येतोय, तो घेऊन आपण विश्रांती घेऊ. आपल्याला शिवराम वैद्य पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार बोला मॅडम, मी शिवराम वैद्य बोलत होतो बोला पुण्याहून. ना, बोला. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की पंढरपूरच्या विठ्ठलाचं मूळ कुठलं आहे? बर. कारण त्याच्यामध्ये काय होतं की बरेच समज आहेत त्याच्यामध्ये, की काही म्हणतात की श्रीकृष्ण रुक्मिणीची समजूत काढायला म्हणून पंढरपूरला आले, नंतर ते तिथंच राहिले. बर. काही म्हणतात की कर्नाटकचा राजा इट्टल म्हणून होते एक जण, त्या इट्टलाचंच पुढे अपभ्रंश होऊन विठ्ठल झाले. बर. काही जण म्हणतात की वैष्णव आणि शैव असे जे पूर्वी दोन संप्रदाय होते भारतामध्ये, त्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी म्हणून हा अवतार झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या विठ्ठलाच्या माथ्यावरती त्यांनी महादेवाचं लिंग घेतलेलं. बर. तर या विठ्ठलाचं नक्की मूळ स्वरूप कुठलं आहे ते मला माहित करून घ्यायचं होतं मॅडम. नक्की. मला वाटतं तुम्ही विचारलेला प्रश्न खूप छान आहे आणि याविषयी मलाही उत्सुकता आहे जाणून घेण्याची. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याला विश्रांतीपूर्वी शिवराम वैद्य यांनी एक प्रश्न विचारला होता की पंढरपूरच्या विठ्ठलाचं मूळ रूप नक्की काय आहे, याविषयी त्यांना जाणून घ्यायचं आहे आणि थेट मी महाराजांकडे येणार आहे. महाराज काय सांगाल? तर या ठिकाणी गाथेप्रमाणे म्हणजे सर्व संतांच्या गाथेप्रमाणे, आता एकच उदाहरण नाही देत, म्हणजे माऊलींच्या पासून, नामदेवांच्या पासून, नाथांपासून तुकोबांपर्यंत या सर्वांच्या गाथेतल्या प्रमाणे गोपाळ कृष्ण हे द्वारकेवरनं या ठिकाणी आले आणि ते त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेले होते. आणि आचार्यांनी तर त्या पुंडलिकाला केवळ एक नुसता भक्त न म्हणता त्याला मुनी म्हटलंय. म्हणजे तो या पुंडलिक क्षेत्रामध्ये, म्हणजे त्याच्या नावे हे क्षेत्र त्यावेळेला ओळखलं जावं, एवढा तो तपस्वी असा मुनी होता. केवळ आईवडिलांची सेवा करत होता आणि विठ्ठल आले असं त्याला रूप नसताना त्याचं मोठं तप आहे. म्हणजे मातापित्यांची सेवा केली हे तर आहेच, म्हणजे ते कोणी वगळत नाही, पण या व्यतिरिक्त सुद्धा त्याचं एक मोठं तपश्चर्या आहे त्या पुंडलिकाची. पुंडलिकर आहे बंधू, तो सगळ्या संतांनी आपला थोरला भाऊ मानलाय. त्याला भेटण्यासाठी या ठिकाणी गोपाळ कृष्ण आले आणि म्हणून त्यांच्या काही वास्तव्याच्या जागा अशा लक्षात येतात की त्यांचे गोपाळ जे मित्र त्यांच्या बरोबर आले होते ते जरा दूर थांबले, म्हणून ते गोपाळपुरा असा एक वेगळा भाग त्या ठिकाणी आहे. आणि ते रुक्मिणीची थोडीशी समजूत घालायला आले होते. दिंडीर वन नावाचं त्यावेळेला ते वन म्हटलं जायचं, त्यासाठी आले ते. म्हणून रुक्मिणीची जागा थोडीशी त्यांच्यापासून दूर ठेवली जाते, कारण ते अजून त्याला भेटायचे होते. एवढ्यात पुंडलिकाने थांबवलं आणि या ठिकाणी पांडुरंग थांबले. तर हा गोपाळ कृष्णाचाच रूप मानलं जातं. त्यामुळे रामकृष्ण हरी असा, म्हणजे जे तेव्हा राम होते, नंतर जे कृष्ण होते, ते जाते या हरी रूपामध्ये आमचं दुःख हरण करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे त्या नामामध्येच संतांनी त्याचं नाव सगळ्यांनी सांगितलं की हे रामकृष्ण हरी आहेत. आणि दुसरा जो त्या उपमुद्दा होता तो चांगला होता. काही लोकांचं जे म्हणणं होतं की ते राजाचं कुठलं रूप आहे का, तर तसं त्या काळी आपल्याकडे असा मानवी जीवनातल्या अशा कुठल्या राजाला अशा मंदिराच्या स्वरूपामध्ये आपण त्यावेळेला करत नव्हतो. म्हणजे द्वापारापर्यंत ते एक वेळ चाललं असतं, पण ते कलियुगामध्ये आपण पुढच्या कालखंडात ते करत नाही. तर तिसरा मात्र उपमुद्दा बरोबर आहे त्यातला, की ते संपूर्ण क्षेत्र, म्हणजे पूर्वी आळंदी हे क्षेत्र सुद्धा खरं भगवान शंकरांच्याच प्रभावाचं क्षेत्र मानलं जायचं. म्हणजे शिवक्षेत्रच मानलं होतं. सिद्धेश्वराचं मंदिर तिथे आहे, त्याच्या पायथ्याशी समाधी आहे. तर इथे पुंडरीक क्षेत्र, मुळात पुंडरीक हा विषय सुद्धा शंकराच्या नावाशी जुळणारा आहे. तेव्हा त्या क्षेत्रामध्ये एक मोठी तपश्चर्या करून महाविष्णूंना त्या ठिकाणी प्रगट करून जो शिव विष्णू ऐक्याचा एक मोठा विषय तिथे झाला, हा मात्र 100% आहे. आणि म्हणून त्या मूर्तीमध्ये सुद्धा एक छोटी शिवपिंडी त्या विठ्ठलांच्याही मस्तकी आहे. अशा रीतीचा त्या ठिकाणी भाव आणि अशा रीतीचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला होतं. जरी प्रत्यक्ष त्यांच्या हातामध्ये शंखचक्र गदा पद्म नसले तरी सुद्धा जी मखर त्यांची आहे आसपासची, ते नामदेवांचा एक अभंग असा आहे की अर्जुनाच्या रथावर राहून
तू लढून लढून फार दमलायस, त्यामुळे त्यांनी आता ही सगळी शस्त्र थोडा वेळ अशी बाजूला ठेवली आहेत. आता जरा असा उभा राहतो थोडा वेळ, ती बाजूला ठेवून दिलेली आहेत, पाहिजे तेव्हा घेतो मी. तो हा सखा चक्रपाणी मी आहेच. त्यामुळे सातत्याने त्याची नावं घेताना चक्रपाणी म्हणजे हातात सुदर्शन चक्र धारण करणारा, अशा रीतीची नावं त्याच्यात घेतली जातात. पण ते एक शिव आणि विष्णू ऐक्याचं मोठं प्रतीक त्यावेळेला मानलं जातं. कारण अनेक पंथांमध्ये जशी थोडी थोडी कुरबुरी होत्या, त्यातल्या त्यात शैव वैष्णवामध्ये जास्त होत्या. त्यामुळे त्या बुजवणं किंवा त्या विझवणं हे जास्त मोठं टास्क होतं त्या काळातलं. आणि या निमित्तानं खरंच एक फार मोठी शैव वैष्णवांमधली दरी बाजूला होऊन एक मोठा समुदाय एकत्र आला. मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं पण खूप छान उत्तर दिलेलं आहे. आता एक प्रश्न होता की कळस दर्शन आणि त्याचं एक महत्व आहे, तर ते नेमकं काय? गोष्ट अशी आहे की आता एकूण वारीमध्ये येणारी संख्या पाहता सगळ्यांना मुखदर्शन पददर्शन शक्य नाही. बरोबर. तर अशा वेळेला संतांनी हा सगळ्यांच्यासाठी अतिशय सुंदर आपल्या पुण्याईचा भाग त्याच्यात खर्च टाकलाय. म्हणजे कसं असतं, तुम्हाला तेवढा बेनिफिट नाही मिळत आहे का, ठीक आहे, मी माझा बेनिफिट तुमच्यामध्ये टाकतो, पण तुम्हाला एवढं केलं तरी हे सगळं मिळेल. या तऱ्हेनं कोणत्याही गोष्टीचं शेवटचं परिपक्व फळ म्हणजे कळस आहे. खरं. म्हणजे आणि या दृष्टीनं पाहता तुला मधल्या सगळ्या स्टेप्स जरी नाही लक्षात आल्या आणि जरी तुला कळसाची प्राप्ती झाली तरी तसंही तुला मंदिर प्राप्त झाल्यासारखंच आहे. हा विचार सगळ्यांच्या लक्षात घेऊन एका बाजूला गर्दीच्याही दृष्टीने विचार करून आणि दुसऱ्या बाजूला माणूस म्हणेल मी मूर्ती न बघता नुसता कळस बघितला, तर हे पहा, आत्ता तुला मूर्ती नाही पाहता आली आणि तू नुसत्या कळसाचं दर्शन घेतलंस तरी सुद्धा तुला मूर्तीचं मुखदर्शन घेतल्याचं पुण्य जे काही आहे ते तुला प्राप्त होईल. अशा तऱ्हेची संतांनी त्या ठिकाणी त्या एकादशीच्या दिवशी आपली सोय करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे या संतांच्या सवलतीचा लाभ घेऊन आपण कळस दर्शन म्हणजे पांडुरंगाचं जे परमवैभवी दर्शन आहे ते तू घेतलेलं आहे. आता ते ब्रह्मलिंगम जे आहे ते तुझ्या हृदयामध्ये आहे, ते नंतरही केव्हा घेतलंस तरी चालण्यासारखं आहे. अशा रीतीनं कळसाच्या दर्शनामध्ये सुद्धा आषाढीच्या म्हणजे या गर्दीच्या वेळेला एक महापुण्य आपल्या संतांनी ठेवलं आहे. बरं, आता तुम्ही खूप छान बोलताय, पण हा एक प्रश्न मनात आहे की एकंदरीतच वारीकडून कुठली जीवनमूल्य आजच्या काळात सगळ्यांनीच शिकण्यासारखी आहेत आणि नेमकं वारीकडे कशा दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे? कारण आपण अशा पर्यावरणात राहतोय की जिथे आपणच प्रदूषण करतोय, तर ही वारी अधिकाधिक पर्यावरण स्नेही करण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने काम करता येईल, हे काय शिकावं आणि काम कसं करावं? अगदी नक्की की वारीच्या निमित्तानं हे सगळे संतांचे अभंग आपल्याला जगून दाखवता येतील आणि त्याचबरोबर ते कायम आम्ही तसेच वागत राहू अशी एक ग्वाही आपल्याला मायबापांना देऊन येता येईल. तर संतांची शिकवण या तऱ्हेनं जर बघाल तर ती तितकीच सुंदर आहे. आता ती पाळली जात नाही, कारण होतं कसं, पुष्कळसा आपला भर त्या गायनावर राहतो आणि त्याच्या सादरीकरणावर राहतो. त्यातला मूळ गाभा जो होता की तीर्थ विठ्ठल, तीर्थ या शब्दाचाच अर्थ हा की सगळे जलस्रोत हे विठ्ठल स्वरूप आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणजे मी माझ्या गाभाऱ्यामध्ये तो गाभारा कसा स्वच्छ पाहिजे, ती मूर्ती कशी स्वच्छ पाहिजे याची जेवढी मी काळजी घेतो तेवढा माझ्याकडचा जलस्रोत सगळे स्वच्छ कसे राहतील, बरोबर, तशी मी काळजी घेईन आणि घेत राहीन. हे सांगण्यासाठी आपल्याला द्यायचं. आपल्याला कुठे कुठे विठ्ठल पाहायचा आहे, तिथे पाहिल्यानंतर तो कुठे कुठे पाहायचा. बरोबर. एकदा पंढरपुरात पाहून झाला माझा, आता हा विठ्ठल आणखीन कुठे कुठे मला पाहायचा आहे. तीर्थामध्ये विठ्ठल आहे, ते मला स्वच्छ ठेवायचं आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, म्हणजे परिसर हाही माझा विठ्ठलच आहे. त्याला अधिकाधिक स्वच्छ ठेवणं, अधिकाधिक सुगंधी ठेवणं हे माझं एक कर्तव्य आहे. आणि याच बरोबरीनं संत एकाच अभंगात काय काय करावं, म्हणजे त्यांनी एखादा ट्रंक भरल्यासारखी झाली आहे. कौटुंबिक मार्गदर्शन पण माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल. हे पहा, आई वडिलांबरोबर मतभेद झालेच नाहीत असं या जगात कोणी नाही, पण तरी सुद्धा ते मतभेद काय मर्यादेनं प्रगट करावेत आणि काय विवेकाने आपण वागलं पाहिजे. तर ते विठ्ठल स्वरूप आहेत, माता पिता विठ्ठल स्वरूप आहे. इकडं लाख भोजन घातलीस
आणि मायबापाला उपाशी ठेवलेस, हे बरोबर नाही. तर ते पापच होणार. म्हणून माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल आपल्या सगळ्या गणगोताशी वागताना सुद्धा आपण कौटुंबिक जीवनात कसं वागावं, आपण सामाजिक जीवनात कसं वागावं, आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेपासून आपण पर्यावरणाशी एकूण कसं वागावं, हे सगळं संतांनी अत्यंत प्रखरतेनं सांगितलं, म्हणजे कटाक्षाने सांगितलं. आणि इतक्या सगळ्या ठिकाणी विठ्ठल पाहून त्याची सगळ्याची काळजी जेव्हा मी विठ्ठलासारखी घेईन, तेव्हा नामदेव महाराज शेवटच्या चरणात लिहितात, आता नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला. म्हणजे आतापर्यंत वारीमध्ये मी फक्त तो पाहिला होता, देखिला होता, तो सापडला नव्हता मला अजून. या एवढ्या ठिकाणी तो सगळीकडे आहे, ही नुसती बडबडीची भावना नव्हे. बरोबर. त्या तऱ्हेनं मी त्याची काळजी घेतो का, त्या तऱ्हेनं मी त्याचं संवर्धन करतो का. असं जर संवर्धन केलं तर महाराज म्हणतात, आता नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही. म्हणजे संतांची शिकवण एका अर्थाने ही पर्यावरणाच्या दृष्टीनं, कुटुंबाच्या दृष्टीनं झाली. एक छोटीशी गडबड अशी आहे, जरा गंमत म्हणून सांगतो. काय आहे, प्रत्येक संतांनी जवळजवळ 1000 अभंग लिहिलेत. म्हणजे काही जणचे 5000 आहेत, 6000 आहेत. फक्त आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण वाचन तर सगळ्याचं करा, पण सगळे अभंग सगळ्यांसाठी नाहीत, म्हणजे सगळ्या अवस्थांसाठी नाहीत. आपण इयत्ता कितवीत आहात त्याच्यावरती पुस्तक आहेत. आणि एखादा अशी गडबड झाली की चांगले 90% मार्क मिळवणारी मुलं अचानक 50% वरती आली. म्हणजे असं का झालं, म्हणजे आम्ही एक अभंग ऐकला आणि आम्हाला तो आवडला. म्हटलं कुठला अभंग ऐकला बाळा तू, म्हणजे ठेवेली अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. तेव्हापासून आम्ही ठरलो आपण 50% मार्क मिळाले तरी आपण समाधान मानलं पाहिजे. त्याला म्हटलं हे मार्कांसाठी लिहिलं हे तुला कोणी सांगितलं या गाथेमध्ये. तर संतांनी गुणासाठी कधीही तडजोड केलेली नाही. उलट किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिही लोकी, तो या 3 लोकांमध्ये परिपूर्ण हो, म्हणजे 100%चा हो. मग हे कोणासाठी आहे, जे आयुष्य आपलं चैनीसाठी आहे असं मानतात. आणि एक सुविधा म्हणाली तरी आणखीन सुविधा पाहिजे, आणखीन सुविधा पाहिजे असं सारखं जे म्हणत राहतात. त्यांच्यासाठी तुला जेवढ्या सुविधा मिळाल्यात ना, तेवढ्या तुझ्या आयुष्याला यशस्वी करायला पुरेशा आहेत. उगाच तू असमाधानी राहून वकवक करू नको. तेव्हा तो चॅप्टरच वेगळ्या माणसासाठी होता, तो आपण विद्यार्थ्यासाठी वापरला, तो घोळ होतो. तेव्हा अभंग थोडे सम्यक तऱ्हेनं समजून घ्यावेत आणि मग तसं आचरण करावं. क्या बात आहे. मला वाटतं महाराज इतकं छान बोलताय आपण आणि इतकं छान आम्हाला ऐकत राहावं असं वाटतंय, पण कुठेतरी आपल्याला एक वेळेची मर्यादा असते. त्यामुळे अगदी जाता जाता एक थोडक्यात संदेश द्यायचा असेल सगळ्यांना या निमित्तानं तर काय द्याल? तर संदेश एवढाच सांगता येईल की ज्ञानेश्वर महाराजांचं जे पसायदान आहे ते आपण इथे छान करू, असा आपण माऊलींना आणि विठोबाला एक शब्द द्यावा आणि करावं स्वतः. कारण शेवटी सगळ्या जगाच्या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून होते. मी बदललो का तर बाकी सगळ्यांच्या गोष्टीच्या बदलाला अर्थ आहे. आणि मग मी काय व्हायला हवंय ज्ञानेश्वरांना, तर हाच संदेश आहे वारीचा. आशे व्हा की चंद्रमे जे अलांछन, चंद्रासारखं आपलं शीतलता असली पाहिजे. मग चंद्रावर सुद्धा एवढं डाग आहे तेवढंही म्हणू. एक निष्कलंक चरित्राचा मी अत्यंत चांगला माणूस होईन असं ठरवा. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, सूर्यासारखे व्हा पण ताप नका देऊ सगळ्यांना. ज्याचा ताप होत नाही, ज्याचा प्रकाश, ऊब आणि उष्णताच चांगली मिळते, असे सूर्यासारखे आपण सगळेजण होऊया. आणि ते सर्वाही सदा सज्जन, म्हणजे ते सगळ्यांशी, आणि 2 मिनिटासाठी नाही, सौजन्य सप्ताहापुरते सदा असे सज्जन, असे आपण विश्वाला अत्यंत प्रिय असणारे असे जर विश्वगुरु झालो तर याच्यासारखा दुसरा चांगला संदेश, याच्यासारखा दुसरा चांगला आनंद आपल्या माऊलीला मिळेल. तेव्हा देवाला हा आनंद मिळावा अशा तऱ्हेचं आपण वर्तन करू, हाच आपला संदेश. वा महाराज, खूप छान आपण बोललात आणि मुळात आज हा विषय मांडण्यासाठी वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात त्याबद्दल संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. जाता जाता एवढंच म्हणते, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.